मंडळी नमस्कार. तर आज आपण बियाणं पेरून घेणार आहोत. गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण यंदा पेरणी करत आहोत. पाऊस उशिरा होता, त्यामुळे आपण उशिरा पेरणी करत आहोत. त्याचबरोबर आपण रत्नागिरी 8चं बियाणं वापरत आहोत. आपल्या SRT पद्धतीमध्ये जे बेड रेट्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये आज आपण टोकन पद्धतीने बियाणं करणार आहोत. बियाणं पेरत असताना आपल्याला पहिलं सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या कृषी खात्याकडनं म्हणजेच खेड तालुका ऑफिसमधनं काही पावडर मिळाले, त्याचा वापर आपण जैविक पावडर्स आहेत बोलू शकतो आपण, त्याचा वापर करत आहोत. तर बियाणापूर्वी आपण 1 ते 1.5 तास सीड ट्रीटमेंट करून ठेवायचं. त्यासाठी आपण पूर्णपैकी बियाणं हंतरून घेतलं एका प्लॅस्टिकच्या शीटवरती. आपल्याकडे एक्झॅक्टोबॅक्टर आहे, त्याचबरोबर PSB पावडर आहे. ती आपण सीड ट्रीटमेंटसाठी वापर करणार आहोत त्याचा. त्याचबरोबर आपल्याला आता कसं वापर करायचं ते थोडक्यात सांगणार आहोत आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. गुळाचं पाणी देखील आपण करून ठेवलेलं आहे. गुळाचं पाणी आपल्याला याच्यावरती शिंपडून घ्यायचं आहे, थोडासा ओलावा आणायचा आहे. त्याचबरोबर ह्या जो 2 पावडर मी सांगितलेत एक्झॅक्टोबॅक्टर आणि PSB, याचा आपल्याला व्यवस्थित पसरवून त्या बियाण्याला आपल्याला लेपण देणं. याचे फायदे काय आहेत, तर नायट्रोजन सोर्स जो हवेमध्ये अवेलेबल आहे तो आपल्याला एक्झॅक्टोबॅक्टर मधनं मिळणार आहे. त्याचबरोबर फॉस्फरसची कमी जमिनीमध्ये असते, ती कुठना तरी आपल्याला आपल्या जो रोपांपर्यंत मिळण्यासाठी PSBचा वापर होणार आहे. एकंदरीत ह्या भाताचा क्रॉप आहे, ह्यासाठी ह्या पावडर खूप महत्वाच्या रोल प्ले करणार आहे.